आवाज येतोय का? आता स्टार्ट झालं. येस सर. अक्षरा, निकिता, वैष्णवी त्यांनी रोल नंबरने जॉईन व्हायचंय. गॅलेक्सी A30 कोण आहे? रोल नंबरने जॉईन व्हा. लेफ्ट व्हायचं असं काय करायचं? लेफ्ट व्हायचं. लिव्ह मीटिंग नावाचं ऑप्शन आहे उजव्या साईडला. मी चेंज करते मग. झाले?
ओके स्टार्ट करतोय लेक्चर आपण. स्क्रीन दिसत नाहीये सर. हा काय झालं? स्क्रीन दिसत तुमच्या नाहीये. खूप साऱ्या स्क्रीन मध्ये तुम्हाला एक स्क्रीन दिसेल, तिला डबल टॅप करा म्हणजे ती फिक्स होऊन जाईल. तुम्हाला खूप साऱ्या स्क्रीन दिसतील उजव्या साईडला. हो हो दिसतात का? हो. त्याच्यामध्ये तुम्हाला एक बोर्डची स्क्रीन दिसेल, तिला डबल टॅप करा. ओके सर्वांना आवाज येतोय का? हो. ऑडिओ व्हिडिओ बंद करून टाका, बाकीच्यांना डिस्टर्ब होईल असं काम करू नका. काही डाऊट असेल तरच ऑडिओ चालू करा. मी काही क्वेश्चन विचारला तरच ऑडिओ चालू करा. तर जसं आपलं कालचं फर्स्ट लेक्चर झालं होतं त्याच्यात मी सांगितलं होतं फार्मास्युटिकल केमिस्ट्री 2 हा आपला सब्जेक्ट काल स्टार्ट झालेला आहे. तर याच्यामध्ये आपण बेसिक पाहतोय आणि केमिस्ट्रीचा जर विचार केला तर बेसिक खूप इम्पॉर्टंट. तर तुम्हाला हे बेसिक जर आलं म्हणजे स्ट्रक्चरला नेमिंग कशी करायची, स्ट्रक्चर आयडेंटिफाय कसं करायचं, तर तुम्हाला PC2 एकदम स्कोरिंग सब्जेक्ट आहे. पण PC2 स्कोरिंग पण आहे आणि तुम्ही फेल पण होऊ शकता. तर हे फेल व्हायचं का स्कोर करायचं हे डिपेंड आहे आपल्या स्ट्रक्चर किती चांगल्या प्रकारे करतो याच्यावर. तर स्ट्रक्चर चांगले करण्यासाठी बेसिक महत्वाचं आहे. काल आपण पाहिलं होतं अल्केन, अल्किन आणि अल्काइन्स याचं जस्ट एक रिव्हिजन घेतलं होतं आपण. तर अल्केन, अल्किन, अल्काइन्सची तुम्ही बऱ्याच जणांचे मला अजून सुद्धा असाइनमेंट आलेले नाहीत, काही जणांनी पाठवल्यात. आणि जवळपास 55 स्टुडंट काल होते जॉईन. 55 पैकी 10-12 लोकांचे झाले फक्त. तर बाकीच्यांचे मला आजपर्यंत पाहिजे. ओके तर फार्मास्युटिकल केमिस्ट्री 2 त्याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप पाहत होतो आपण. तर एक मी एक्झाम्पल देतोय, मी तुम्हाला स्ट्रक्चर देतोय. स्ट्रक्चर तुम्हाला चाय बनाने की बोल उसको टाइम पास कर. दिसतंय का बोर्ड तुम्हाला? येस सर. ओके तर बोर्डवर मी एक स्ट्रक्चर काढलेलं आहे. तर याला आपल्याला IUPAC नेम द्यायचंय. आता त्याच्यामध्ये मी फंक्शनल ग्रुप वापरलेला आहे. तर फंक्शनल ग्रुप वापरताना फॉर एक्झाम्पल इथला फंक्शनल ग्रुप जर मी काढून टाकला, हा फंक्शनल ग्रुप, आणि याला जर नॉर्मल हायड्रोकार्बन अशी चेन जर तयार केली तर याचं नाव काय राहील? प्रोपेन. किती? 3 कार्बन आहे आपल्याकडे, बरोबर? 1 2 3 3 कार्बन साठी प्रीफिक्स काय आपल्याकडं? प्रोप. आणि याच्यामध्ये कुठेच तुम्हाला डबल बॉन्ड दिसत नाही, ट्रिपल बॉन्ड दिसत नाही, म्हणून शेवटी तुमचं सफिक्स काय लागणार? एनी. म्हणजे ज्याचं नाव काय झालं? प्रोपेन. आता हे झालं सिंपल स्ट्रक्चर. सिंपल हायड्रोकार्बनची एक आपण चेन पाहिली. याच्यामध्ये जर फंक्शनल ग्रुप ऍड झाला, जसं मी सुरुवातीला केला होता फंक्शनल ग्रुप ऍड, तर फंक्शनल ग्रुप ऍड करताना आता आपल्याला याला काय फंक्शनल ग्रुप नुसार नाव द्यावं लागणार, कारण फंक्शनल ग्रुप काय असतो खूप इम्पॉर्टंट असतो. फंक्शनल ग्रुपनेच प्रॉपर्टी त्या कंपाऊंडची प्रॉपर्टी डिराईव्ह होत असते. तर याच्यासाठी आता आपल्याला नंबरिंग करावं लागेल. कधी पण ज्यावेळेस आपल्याला स्ट्रक्चरला नाव द्यायचं तर अगोदर त्याला IUPAC नुसार, सगळ्यांना IUPAC तर माहित असेलच, इंटरनॅशनल युनियन ऑफ फार्मास्युटिकल, काय पुढं फार्मास्युटिकल आहे का? नाही सर. माहिती आहे कुणाला IUPAC चा लॉंग फॉर्म? इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. इंटरनॅशनल युनियन फार्मास्युटिकल आहे का? प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री.
IUPAC. तर IUPAC ने जे काही रूल्स दिलेले आहेत, त्या रूल्स नुसार आपल्याला नेम द्यावं लागतात स्ट्रक्चरला. तर ते रूल्स आपण पूर्ण डिटेल तर नाही पाहणार, पण तुम्हाला ते रिकॉल करायचे. ज्यांना शक्य असेल 11-12 चे बुक असतील तर तुम्ही रिवाइज करू शकता. तर आपण जे इम्पॉर्टंट रूल आहेत ते फक्त इथं रिवाइज करू. तर IUPAC चं काय सांगणं आहे की आपल्याला अशी नंबरिंग द्यायची की त्या कार्बनला मिनिमम नंबर आला पाहिजे जो कार्बन फंक्शनल ग्रुपला अटॅच आहे. आता आपल्याकडे 3 कार्बन आहेत, 1 2 3. या 3 कार्बन पैकी फंक्शनल ग्रुप कोणता आहे? आता आपल्याकडे इथं डबल बॉन्ड OH काल फंक्शनल ग्रुप आपला झालेला आहे, मी तुम्हाला कालच शिकवला. तर फंक्शनल ग्रुप COOH ज्या कार्बनला अटॅच आहे, आता हा कार्बन यालाच फंक्शनल ग्रुप अटॅच आहे असं आपण कन्सिडर करतो. म्हणून नंबरिंग देताना नेहमी या कार्बन पासूनच आपण नंबरिंग देणार. 1, नंतर चेन कंटिन्यू करायची 2 आणि 3. अशा प्रकारे आपण नंबरिंग दिलेली आहे. नंबरिंग दिल्यानंतर आपल्याला कळतं की किती कार्बन त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे, कारण काही कार्बन ऍज अ साइड चेन म्हणून सुद्धा प्रेझेंट असतात. फॉर एक्झाम्पल इथला एक हायड्रोजन काढून गेला आणि इथं CH2 जर दिला आपण, तर आता 1 2 3 हे 3 कार्बन झाले आणि हा साइड चेन आहे, हा कार्बन चेन मध्ये नाहीये, हा कार्बन चेन मध्ये नाहीये. इथं आपण CH3 करू. म्हणून हे काही आता ब्युटेन नाही होणार. 4 कार्बन आहे म्हणून ब्युटेन नाहीये. कार्बन पाहिजे आणि कसे पाहिजे आपल्याला? सलग एका चेन मध्ये पाहिजे. ओके. तर सिलेक्ट लॉंगेस्ट अँड कंटिन्युअस चेन हा IUPAC चा पहिला रूल आहे. सिलेक्ट लॉंगेस्ट अँड कंटिन्युअस चेन. तर आता CH2 CH3 जर असा असतं इथं, तर अशा प्रकारचं जर स्ट्रक्चर असतं CH2 CH3, तर आता एक तर ही एक लाईन आहे, ही एक चेन आहे आणि ही दुसरी ही चेन आहे. तर ही चेन म्हणजे 1 नंबरची चेन आणि 2 नंबरची चेन. याच्यामध्ये लॉंगेस्ट चेन कोणती आहे? 2 नंबर 2 नंबरची चेन काय आहे? लॉंगेस्ट चेन आहे. म्हणजेच आपण ही सिलेक्ट करणार, 1 नंबरची चेन सिलेक्ट करणार नाही. आणि आपला हा 1 नंबरचा जो ग्रुप आहे हा साइड चेन म्हणून काम करणार. ओके. आणि आपण याला नंबरिंग देणार. तर अशा प्रकारे नेहमी लक्षात ठेवायचे आपल्याला की लॉंगेस्ट अँड कंटिन्युअस चेन अगोदर सिलेक्ट करायची आणि त्याला नंबरिंग देऊन घ्यायची. नंबरिंग कशी स्टार्ट करणार आपण? जर सिंपल चेन असेल तर काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे जर समजा एवढंच असेल CH3 सिंपल चेन, तर कुठूनही स्टार्ट करा नंबरिंग. इकडून स्टार्ट करा किंवा तिकडून स्टार्ट करा, एकच आहे. पण जर फंक्शनल ग्रुप प्रेझेंट असेल तर फंक्शनल ग्रुप हा पाहुणा माणूस आहे. पाहुण्याला आपण अगोदर जेवायला ओके. तर आता याला आपण नंबरिंग दिलेली आहे. नंबरिंग नुसार आपल्याला काय कळलेलं आहे? इट इज प्रोप. याचं प्रिफिक्स काय आपलं? प्रोप. इथे कुठेच आपल्याला डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड नाही, म्हणून प्रोपेन. आणि आपल्याला आता COOH म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिड साठी आपण एक सफिक्स वापरतो ज्याला सेकंडरी सफिक्स असं म्हणतात. काय म्हणतात? सेकंडरी सफिक्स. म्हणजेच आपलं ANE हे सुद्धा काय सफिक्सच आहे, पण याला आपण काय म्हणतो? प्रायमरी सफिक्स. ANE याला आपण काय म्हणतो? प्रायमरी सफिक्स. आणि OH ग्रुप साठी आपण वापरतो OIC ऍसिड. काय वापरतो आपण? OIC ऑफिस. हे आपण सगळे सफिक्सची लिस्ट मी तुम्हाला देणार आहे, फक्त समजून घ्या. तर OIC ऍसिड आपण ऍसिड जर असेल, COH जर असेल तर आपण सफिक्स वापरतो कोणतं? OIC ऍसिड. तर आता आपल्याकडे 2 सफिक्स आहेत, N आणि OIC ऍसिड. आता आपल्याला या दोघांना मर्ज करायचंय. दोघांना काय करायचंय? मर्ज करायचंय. तर आपल्याला माहितीये की 2 स्वर एका जागेवर राहू शकत नाही. E आणि O स्वर माहितीये तुम्हाला? AIOU काय? सोर बरोबर आहे का? AEIOU हे वॉवेल्स आहे. ओके, वॉवेल्स आहे. तर आता E आणि O हे दोन जरी आले तो दो स्वर, दो वॉवेल्स
साथ आ जाते ई और ओ, तो क्या हो जाता है, जो पहला स्वर है वो पहला वावेल है वो निकल जाता है, तो यहाँ से ई निकल जाएगा और फिर हमारे स्ट्रक्चर का नाम हो जाएगा कुछ इस तरह से, प्रोपेनोइक एसिड। प्रोपे ओ आई सी एसिड, उसको हम कहते हैं प्रोपेनोइक एसिड। एसिड। ओके, तो प्रोपेनोइक एसिड यहाँ पर इसका नाम खत्म नहीं होता है। एसिड यहाँ से सिर्फ इतना समझता है कि इसमें एसिड प्रेजेंट है, लेकिन एसिड कौन से कार्बन पे प्रेजेंट है ये हमें इस नाम से नहीं पता चलता है, तो इसलिए उस एसिड की पोजीशन हमें इसके ऊपर दिखानी होगी। तो कहाँ पर दिखानी होगी, तो ये जो उसका नाम है, मतलब प्रीफिक्स और प्राइमरी सफिक्स, उसके बाद सेकेंडरी सफिक्स के पहले हमें उसकी पोजीशन दिखानी है। उसका नाम है अभी प्रोपेन 1, पहले पोजीशन पे एसिड ग्रुप है, पहले कार्बन के पोजीशन पे एसिड ग्रुप है, प्रोपेन 1 OIC एसिड। So this is proper IUPAC name of this structure. इस स्ट्रक्चर का अगर IUPAC नेम आपको पूछा जाए तो ये उसका IUPAC नेम है, क्या है, प्रोपेन। तो प्रोप क्या है, प्रोप से आपको पता चलेगा कि 3 कार्बन है, ANE, उसका ई निकल गया है, बीच में आप बात मत करो, माइक को म्यूट कर दो। तो ANE ई निकल चुका है, तो ANE से पता चलता है कि इसमें एक भी डबल बॉन्ड या ट्रिपल बॉन्ड नहीं है। उसके बाद 1 से आपको पता चलता है कि पहले कार्बन पे आपका क्या प्रेजेंट है, आपका फंक्शनल ग्रुप प्रेजेंट है, और फंक्शनल ग्रुप कौन सा प्रेजेंट है तो आपको सेकेंडरी सफिक्स के मदद से आपको पता चलता है। तो सेकेंडरी सफिक्स, प्राइमरी सफिक्स, इसको प्रीफिक्स भी नहीं कहते, इसको एक्यूरेटली कहते हैं रूट वर्ड। रूट मतलब क्या, बेसिक वर्ड। जैसे एक पौधा होता है, प्लांट होता है, प्लांट को एक नीचे रूट होता है, बेस होता है, वैसे ही पूरे स्ट्रक्चर को एक बेस जो प्रोवाइड करता है, तो ये 3 कार्बन प्रोवाइड करते हैं, 3 कार्बन की वजह से ये स्ट्रक्चर है, इसलिए 3 कार्बन क्या है, इसका रूट है। तो प्रोप है क्या, प्रोप को हम कहते हैं यहाँ पर रूट वर्ड। तो ये जो स्ट्रक्चर है, ये जो नेम है, ये कैसे बना है अभी, रूट प्लस प्राइमरी सफिक्स, 1 के ऊपर डिग्री का हम साइन देते हैं, जिसको हम प्राइमरी कहते हैं, प्राइमरी सफिक्स प्लस सेकेंडरी सफिक्स। तो अभी इसमें प्रोप क्या है, रूट वर्ड है, ANE क्या है, प्राइमरी सफिक्स है, और OIC एसिड क्या है, सेकेंडरी सफिक्स है। और पोजीशन हमें देनी है किसके बीच में, प्राइमरी सफिक्स और सेकेंडरी सफिक्स के बीच में हमें क्या दिखानी है, पोजीशन ऑफ फंक्शनल ग्रुप की पोजीशन। ओके, तो इस तरह से आप इसको नेमिंग, IUPAC नेमिंग दे सकते हैं। तो एक एग्जांपल आपने लिख लिया सबने, अरे लगा यस सर। नाही सर, नाही रे, थांबा थांब. थांबायचं का, रूट वर्ड लिहून घ्या एवढं, ते नाव महत्वाचं आहे। नावाला आपण काय सांगितलं, सगळ्यात सुरुवातीचा जो शब्द आहे प्रोप, त्याला आपण रूट वर्ड हो हो. ओके, तर आपण आता काय करू, इथं BR देऊ। तो यहाँ पर अगर हम BR ऐड करते तो अभी इसका अगर हमें नाम लिखना है, BR के अलावा जान दो, BR नहीं लिखते, OH लिखते। तो OH क्या है, आपके फंक्शनल ग्रुप में है क्या OH? यस अल्कोहल। फंक्शनल ग्रुप च्या लिस्ट मध्ये OH पर्यंत आलतो का आपण काल, का नाही आलो? यस अल्कोहल। दिलं होतं मी OH? हो यस सर. सर। हा, काय आहे ते OH, कशाला म्हणतो OH?
अल्कोहल अल्कोहल। तो अभी हमारे सामने एक स्ट्रक्चर है, आपके सामने एक मैंने एक स्ट्रक्चर दिया है। उस स्ट्रक्चर में दो फंक्शनल ग्रुप प्रेजेंट है। कौन से दो फंक्शनल ग्रुप? and carboxylic acid. कार्बोक्सिलिक एसिड एंड Alcohol. अल्कोहल। ओके, तो अल्कोहल और कार्बोक्सिलिक एसिड, इसमें से हमारे काम का कौन सा है, या फिर आईयूपीएसी नेम में लास्ट में कौन सा आएगा? सेकेंडरी सफिक्स किसका होगा? एसिड का होगा या फिर अल्कोहल का होगा? कार्बोक्सिलिक एसिड। क्यों अल्कोहल का क्यों नहीं? प्रायोरिटी में कार्बोक्सिलिक एसिड मोठा है। कशामध्ये मोठा आहे? फंक्शनल ग्रुप। ओके, तो इस तरह से अगर किसी भी स्ट्रक्चर में आपको दो फंक्शनल ग्रुप मिलते, दो या फिर दो से ज्यादा फंक्शनल ग्रुप मिलते हैं, तो उसमें से प्रायोरिटी कैसे निकालेंगे, कौन सा इंपॉर्टेंट है? तो उस प्रायोरिटी की एक लिस्ट दी है। किसने? आईयूपीएसी ने। कंफ्यूजन दूर करने के लिए प्रायोरिटी की एक लिस्ट दी है, वो लिस्ट में आपको देने वाला हूँ। तो फिर अभी सिर्फ इस स्ट्रक्चर में आपको बताता हूँ कि COOH को फर्स्ट प्रायोरिटी मिलती है, और अगर किसी भी एक फंक्शनल ग्रुप को प्रायोरिटी मिलती है तो बाकी सारे फंक्शनल ग्रुप नहीं रहते। अभी यहाँ पर OH को हम फंक्शनल ग्रुप नहीं कहेंगे। ओके, यहाँ पर इस पूरे स्ट्रक्चर में फंक्शनल ग्रुप कौन है? सिर्फ एक ही फंक्शनल ग्रुप है, दैट इज कार्बोक्सिलिक एसिड। तो इस तरह से अगर एक कोई बड़ा भाई आता है तो वही बड़ा भाई उस पूरे घर को चलाता है, बाकी सब छोटे क्या है, घर के साइड चेन हो जाते हैं। तो फिर इसको हम कहेंगे साइड चेन, या फिर इसको हम प्रीसाइजली कहेंगे सब्स्टिट्यूएंट। जो छोटे बच्चे होते हैं घर में, उसको हम छोटा बच्चा कंसिडर करेंगे या फिर सब्स्टिट्यूएंट। और जब भी हम कभी आईयूपीएसी का नाम लिखते, आईयूपीएसी नेमिंग करते, तो अभी घर में भी देखो, छोटे बच्चे का नाम पहले लिखते, फिर बाद में बड़ों का नाम आता है। ओके, तो सब्स्टिट्यूएंट का नाम हम सबसे पहले लिखेंगे। तो यहाँ पर भी इसका अब हमें अगर नाम देना है, इसको आईयूपीएसी नेम अगर देना है, तो सबसे पहले हम किसका नाम देंगे? सब्स्टिट्यूएंट का नाम देंगे। तो सब्स्टिट्यूएंट कौन है यहाँ पर? अभी यहाँ पर अल्कोहल नहीं है, यहाँ पर हाइड्रोक्सी ग्रुप है। यहाँ पर फंक्शनल ग्रुप की तरह काम नहीं कर रहा है, तो इसलिए यहाँ पर हम अल्कोहल की तरह उसको ओएल, इथेनॉल, मिथेनॉल, प्रोपेनॉल, ओएल नाम नहीं देंगे। तो यहाँ पर इसको हम क्या नाम देंगे? एज ए सब्स्टिट्यूएंट हाइड्रोक्सी ग्रुप का नाम देंगे। ओके, तो हाइड्रोक्सी ग्रुप प्रेजेंट है इस पूरे स्ट्रक्चर में। कौन से कार्बन को अटैच हाइड्रोक्सी ग्रुप? सेकेंड। इसलिए उसका जो पोजीशन है उसके पहले हम लिख देंगे 2 हाइड्रोक्सी। अभी यहाँ पर एक कट गया, अब मन में ही काटना है आपको, मन के अंदर, पेपर में नहीं काटना है। ओके, तो नाम लेने के बाद मन के अंदर उसको काट दो, या फिर रफ वर्क में काट दो। काटने के बाद उसको छोड़ दो, अभी उसको तरफ देखना भी नहीं है। अभी जो बचा स्ट्रक्चर है उसका नाम क्या है? तो अभी पैरेंट स्ट्रक्चर स्टार्ट होता है। अभी ये जो आपने नाम दिया, इट इज प्रीफिक्स, जो शुरुआत में आता है। अभी रूट वर्ड कौन सा है? नंबर ऑफ कार्बन का प्रोप, इट इज रूट। उसके बाद एक भी डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड नहीं, इसलिए एन और ई निकल जाता है क्योंकि फंक्शनल ग्रुप है। 1 OIC एसिड, एसिड का नाम बन जाता है, दिस इज प्राइमरी सफिक्स एंड दिस इज सेकेंडरी सफिक्स। इस तरह से आईयूपीएसी का पूरा नेमिंग का सिस्टम होता है। यहाँ से यहाँ तक तो फिक्स होता है, हर एक स्ट्रक्चर में रूट तो होगा और प्राइमरी सफिक्स तो होगा ही। ये दो तो स्ट्रक्चर होंगी, रूट और प्राइमरी सफिक्स। अगर उसमें एडिशनल
फंक्शनल ग्रुप आता है तो सेकेंडरी सफिक्स ऐड हो जाएगा और उसमें एडिशनल अगर साइड चेन ऐड होते तो प्रीफिक्स आ जाएगा। ओके, समझ रहा है आप, समझ रहे हैं क्या सब लोग? Yes, sir. Yes, sir. कळतंय ना सर्वांना? कोणतंही जे नाव असणार IUPAC नेम त्याच्यामध्ये रूट आणि प्रायमरी सफिक्स असणारच, त्याच्याशिवाय ते नावच तयार होत नाही। प्रोपेन एवढं तर पाहिजेच, नुसतं प्रोप घेऊन काही करणार नाही आपण। ओके, तर प्रोपेन हे पाहिजेच। याच्या व्यतिरिक्त त्या प्रोपेन मध्ये एक ऍसिड ऍड झाला, अल्कोहोल ऍड झाला, काही पण ऍड झालं, ते ऍड झालं तर ते सेकंडरी सफिक्स मध्ये जाणार फंक्शनल ग्रुप असेल तर, आणि जर साइड चेन असेल तर तो अगोदर लागणार। ओके, तर आपल्याला त्यासाठी माहित पाहिजे, हे पूर्ण नाव तयार करण्यासाठी आपल्याला माहित पाहिजे कि कोणते कोणते फंक्शनल ग्रुप है। ये पूरा नाम जो IUPAC नेमिंग के लिए हमें पता होना चाहिए कि कौन से फंक्शनल ग्रुप हमारे पास है और कौन से साइड चेन यहाँ पर हमारे पास है। तो इसीलिए मैं आपको एक लिस्ट दे रहा था कल, जिसको हम फंक्शनल ग्रुप की लिस्ट कहते हैं। तो मैं अभी लिस्ट फिर से स्टार्ट करूंगा अकॉर्डिंग टू प्रायोरिटी, जो प्रायोरिटी IUPAC ने दी है। IUPAC ने नेमिंग की तरह, मतलब जो भी मैंने आपको बताया कि 2 से ज्यादा अगर फंक्शनल ग्रुप है तो किसको प्रायोरिटी देना चाहिए, किसको फंक्शनल ग्रुप मानना चाहिए, उस प्रायोरिटी की लिस्ट के साथ उसका सफिक्स सेकेंडरी सफिक्स हो तो क्या नाम आता है और प्रीफिक्स हो तो क्या नाम आता है। तो अभी यहाँ पर देखो OH इस स्ट्रक्चर में अगर यहाँ पर इस तरह से सिर्फ OH होता तो इसका क्या नाम होता, CH3 CH2OH। प्रोपेनॉल। ओके, तो इतना ही अगर स्ट्रक्चर है मानो CH3 CH2OH, यहाँ पर दूसरा फंक्शनल ग्रुप नहीं है तो यहाँ पर ये फंक्शनल ग्रुप की तरह काम करेगा। अगर बड़ा भाई घर में नहीं है तो छोटा भाई के ऊपर जिम्मेदारी आ जाती है अपने आप। तो यहाँ पर बड़ा भाई जो है OH नहीं है तो OH के ऊपर जिम्मेदारी आती है। अभी वो फंक्शन करेगा, फंक्शन उसका नाम ही क्या है, काम करने वाला ग्रुप, फंक्शनल ग्रुप। आपको पता है प्रोपेन या फिर बड़ी सी बड़ी जो भी चेन है या फिर हेप्टेन है, हेप्टेन में कितने कार्बन होते हैं? 7। 7। ओके, 7 कार्बन होते हैं। तो हेप्टेन अगर आपने कंपाउंड देखा तो हेप्टेन को आप टच कर सकते हो, आपको कुछ भी जलन नहीं होगी, कुछ भी महसूस नहीं होगा। लेकिन अगर हेप्टेन को 7 कार्बन को सिर्फ एक COOH ग्रुप भी प्रेजेंट है, एसिड ग्रुप, तो उस एक ग्रुप की वजह से पूरा का पूरा हेप्टेन हेप्टेनोइक एसिड बन जाएगा। उस एक ग्रुप की वजह से पूरे का पूरा 7 कार्बन का जो भी चेन है वो पूरा का पूरा चेन एक एसिड बन जाएगा और फिर उस एसिड को आप छू नहीं सकते हो, अपने हाथ से टच नहीं कर सकते हो। तो इस तरह से फंक्शनल ग्रुप का कितना महत्व है आपको पता चल गया होगा, क्योंकि एक फंक्शनल ग्रुप उस स्ट्रक्चर में क्या करता है, काम करता है, उसको प्रॉपर्टी देने का काम करता है, फंक्शन करता है। इसलिए फंक्शन करता है, इसलिए उसका नाम क्या है, फंक्शनल ग्रुप। फंक्शन करता है इसलिए। अगर किसी भी वक्त हमारी मीटिंग क्लोज होती है, टाइम आउट होता है, तो फिर से आपको उसी ID और पासवर्ड के ऊपर लॉग इन करना है। ओके, तो CH3 CH2OH इसको अभी हमें क्या करना है, नेमिंग देनी है। तो नेमिंग देने के लिए पहले हम क्या करेंगे, यहाँ पर अभी साइड चेन नहीं है, तो साइड चेन नहीं है इसलिए प्रीफिक्स का काम तो हो गया, प्रीफिक्स तो नहीं है, तो स्टार्ट होगा हमारा रूट से। तो रूट कौन सा है, हमें रूट कितने कार्बन है यहाँ पर प्रेजेंट, 1 और 2। नंबरिंग किससे देनी है, उस कार्बन से जो फंक्शनल ग्रुप से अटैच है, जो फंक्शनल ग्रुप के साथ अटैच है उस कार्बन से नंबरिंग देनी है। तो 2 कार्बन है, 2 कार्बन के लिए ETH ये अपना क्या है, रूट वर्ड है, एक भी डबल बॉन्ड नहीं है इसलिए N। और यहाँ पर फंक्शनल ग्रुप अल्कोहल के लिए हम यूज करते हैं OL। ओके, तो E O 2 वॉवेल्स एक साथ नहीं आ सकते इसलिए E निकल जाता है और हमारा नाम बन जाता है इथेनॉल। लेकिन फिर भी पोजीशन तो नहीं पता हमें, इथेनॉल में पहले पोजीशन पे या दूसरे पोजीशन पे।
पता है क्या पोजीशन? फंक्शनल ग्रुप की पोजीशन पता है क्या? इस नाम से आपको पता चलता है क्या ओएल कौन सी पोजीशन पे? नो पहिले कार्बनवर राहणार आहे सोडून जर गेलं तरी काय झालं? बाकीच्या गप्पा नका मारू. लेक्चर रिलेटेड काय असेल तरच बोला, नाहीतर म्यूट करा. पहिले मैं ये कह रहा था, कार्बनवर असतं तरी काय झालं? तो यहाँ पर इथेनॉल OH इधर हो चाहे उधर हो, वो पहले ही पोजीशन पे होगा, क्योंकि यहाँ पर दो ही कार्बन है. अगर ये OH इधर के कार्बन को हटाए तो उसको पहला नंबर आएगा, उसको पहला नंबर और इसको दूसरा नंबर आएगा. तो ऑटोमेटिकली इथेनॉल में हमेशा अल्कोहल पहले पोजीशन पे होगा, याद रखो. इसलिए यहाँ पर इथेन 1 ऑल ऐसे लिखने की जरूरत नहीं. ऑडियो म्यूट करो, हो रहा है क्लास में. तो यहाँ पर नंबरिंग देने की जरूरत नहीं है, क्योंकि दो ही कार्बन है. दो से ज्यादा अगर कार्बन होते तो फिर हम नंबरिंग दे सकते. तो ये इथेनॉल है. तो यहाँ पर अगर हाइड्रोक्सी ग्रुप है तो OL यूज करना है. तो यहाँ पर जो हाइड्रोक्सी ग्रुप है फंक्शनल ग्रुप की तरह काम करता है, इसलिए हमने उसका क्या यूज किया? सफिक्स, सेकेंडरी सफिक्स OL. लेकिन पहले स्ट्रक्चर में आपके नोटबुक में पहला स्ट्रक्चर होगा, वहां पर OH क्या था? साइड चेन की तरह काम कर रहा था, क्योंकि घर में बड़ा भाई प्रेजेंट था, घर में बड़ा भाई प्रेजेंट था, इसलिए वो छोटे भाई की तरह काम कर रहा था, इसलिए वो साइड चेन की तरह काम कर रहा था. यहाँ पर उसका नाम बदल गया था. पहले स्ट्रक्चर में हमने उसको नाम दिया था हाइड्रोक्सी. स्ट्रक्चर में उसको हमने क्या किया? एज ए बड़ा भाई कंसीडर करके उसको OL नाम दिया. मतलब एक ही स्ट्रक्चर के दो नाम हो सकते. अगर भाई है तो लास्ट में आखिर में आएगा, उसका नाम अलग होगा. अगर उससे बड़ा भाई प्रेजेंट है, अगर वो छोटा भाई है तो पहले आ जाएगा और उसका नाम चेंज होगा. तो इस हिसाब से मैं आपको एक लिस्ट देने वाला हूँ कि प्रेफरेंस भी दूंगा, सबसे पहले किसको प्रेफरेंस देना है, और उसके साथ अगर वो फंक्शनल ग्रुप की तरह काम करता है तो क्या नाम देना है, अगर वो साइड चेन की तरह काम करता है तो क्या नाम देना है. इस तरह से मैं आपको एक लिस्ट अभी देने वाला हूँ. तो अभी आपको समझ में आ गया सब कुछ? सगळ्यांना समजलं? काही डाऊट आहे इथपर्यंत? नो सर. खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे हा. पार्ट जरी सोपा वाटत असला, जरी तुमचा झालेला असेल सुरुवातीला, तरी हे जर परफेक्ट नसेल तर तुम्हाला पुढचं केमिस्ट्री काही समजणार नाही. त्याच्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या, पुन्हा पुन्हा रिवाइज करा. आणि ही जी लिस्ट देतोय ती लिस्ट तुम्हाला अर्ध्या रात्री जरी विचारलं, झोपेतून उठवलं, तरी तुम्हाला सांगता आलं पाहिजे की मोठा भाऊ कोणता, कोणाला प्रिफरन्स द्यायचा आहे, कोणता छोटा भाऊ, हे सर्व तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आता तुम्हाला 4 कॉलमचे 5 कॉलम तयार करायचे. ते कोणाचे लहान लेटर काढता येणार? सिरियल नंबर दुसरा आपल्याकडे आहे फंक्शनल ग्रुप. नंतर फंक्शनल ग्रुप साठी सिम्बॉल कोणता आहे आपल्याला तो लिहायचा आहे. सिम्बॉल म्हणजे ते स्ट्रक्चर कसं काढतो आपण त्याचं. प्रीफिक्स मध्ये यूज करतो. साइड चेन असेल तर आवाज बंद करा, नाही तर मी लेक्चर बंद करेल. दोनपैकी एक बंद करायचं आपल्याला. एक तर तुम्हाला समजतं का माईक कसा बंद करायचा? माईकचं चिन्ह असतं एक, त्याला क्लिक करायचं, तो लाल होऊन जातो माईक पूर्ण, तो माईक बंद होतो. समजत नसेल तर तुमच्या घरात एखादा फंक्शनल ग्रुप असेल, म्हणजे मोठा भाऊ असेल तर त्याला विचारा. आपल्याकडे सिरियल नंबर, ग्रुप, सिम्बॉल, प्रीफिक्स.
कोणातले सोडायला लागले घरात आवाज येतो. चाल. मी घरीच कोंबडा करायला लागेल बरं तुम्हाला. ओके. हा, सिरियल नंबर, फंक्शनल ग्रुप, सिम्बॉल, प्रिफिक्स आणि सफिक्स. थोडा आपण त्या साईडला घेतो मी. फंक्शनल ग्रुप म्हणजे मला जागा भेटेल. सिरियल नंबरला जागेची गरज नाही जास्त. सिम्बॉल थोडा मोठा ठेवतो. साइड चेन असेल तर काय म्हणायचं आपण त्याला, साइड चेन याला तुम्ही छोटा समजण्यासाठी छोटा भाऊ म्हणू शकता. जर मोठा भाऊ असेल तर सफिक्स. सफिक्स म्हणजेच काय, ऍज अ फंक्शनल ग्रुप म्हणून जर तो काम करत असेल तर त्याला काय लिहायचं. पूर्ण बोर्ड तुम्हाला व्हिजिबल आहेत का? सर्व कॉलम Yes, sir. हो सर. कॉलम दिसत आहेत? यस सर. ओके. सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात मोठा भाऊ जर कोणता असेल, ते मोठा भाऊ म्हणजे काही त्याच्यात प्रॉपर्टी नाही. IUPAC ने ठरवलं, पूर्ण जगामध्ये एक नियम असण्यासाठी IUPAC ने ठरवलं की कार्बोक्सिलिक ऍसिड हा सगळ्यात मोठा असायला पाहिजे. ऍसिडच्या वरती, एच्या वरती अशी डॅश लाईन देते, मी तो शॉर्ट फॉर्म आहे माझा ऍसिड लिहायचा. तुम्ही शॉर्ट फॉर्म इथे लिहू शकता ऍसिडचा तसा, पण एक्झाम मध्ये पूर्ण ऍसिड लिहा. कार्बोक्सिलिक ऍसिड फंक्शनल ग्रुप मी कालच दिलेला आहे तुम्हाला. तसा सिम्बॉल त्याचा कालच दिलेला आहे, COOH. जर कार्बोक्सिलिक ऍसिड साइड चेन असेल, याचा कदाचित साइड चेन म्हणून नसतो, पण याच्यापेक्षा मोठा भाऊ घेऊ शकतो. पुढे आपण पाहणार आहे याच्यापेक्षा मोठे भाऊ पण असतात. अशा वेळेस जर साइड चेन जर आलाच भविष्यात कधी, तर साइड चेन जर आला तर त्याच्यासाठी आपण लिहितो कार्बॉक्सी. ओके. साइड चेन जर आलाच, जनरली येत नाही, जनरली तो फंक्शनल ग्रुपच असतो, पण आलाच तर कार्बॉक्सी असं लिहितो. आणि जनरली तो फंक्शनल ग्रुप येतो त्याच्यासाठी आपण सफिक्स लिहितो OIC ऍसिड. यातच मी तुम्हाला सांगितलं. ओके. दुसरा कार्बोक्सिलिक ऍसिड नंतर दुसरा आहे सल्फोनिक ऍसिड. सल्फोनिक ऍसिड याचा सिम्बॉल आहे SO3H. हा जर ग्रुप असेल तर तुमचा जो सल्फ्युरिक ऍसिड आहे H2SO4 तो ह्याच कॅटेगरीचा आहे. सल्फ्युरिक ऍसिड काय आहे? सल्फोनिक ऍसिड कॅटेगरी मधला तो. ओके. SO3H जर हा साइड चेन म्हणून असेल तर